नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. भारत सत्ता दरवेळी वेगवेगळे विषय घेऊन आपल्यासमोर येत असतं. आजही तसाच एक वेगळा विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. नुकतंच राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या सरकारने एक निर्णय आणलेला आहे किंवा आणू इच्छित आहे. त्या निर्णयानुसार विद्यापीठाच्या कारभारामध्ये काही बदल होणार आहेत. या निर्णय आल्यानंतर विरोधकांकडनं या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला की हा निर्णय कसा अयोग्य आहे वगैरे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेमका हा कायदा काय असणार आहे, यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनामध्ये कारभारामध्ये काय बदल होणार आहे, याविषयी आम्ही या क्षेत्रातील जाणकार मंडळींकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत आज 2 शिक्षण क्षेत्रातली मान्यवर मंडळी आहेत, ज्या मंडळींनी मागच्या बरेच वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी यांनी वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे. हे दोन्ही मान्यवर मंडळी स्वामी रामानंद तीर्थ या विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी पण आहेत. मागच्या 4.5 वर्षापासून ही मंडळी त्या पदावर कार्यरत आहेत. माझ्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर जगदाळे सर आणि दुसरी मान्यवर मंडळी आहेत प्राध्यापक सूरज दामरे सर. या दोन्ही मंडळींबरोबर मी चर्चा करणार आहे एकूण ह्या कायद्याच्या अनुषंगाने, त्याच्या फायद्याच्या विषयाने आणि तोट्याच्या विषयाने. तर दोन्ही मंडळींचं मी या चर्चेत स्वागत करतो. सर, माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी असणार आहे, सरकार जो काही आता कायदा आणू इच्छित आहे किंवा आणलेला आहे सरकारने कायदा, या कायद्याकडे तुम्ही व्यक्तिगत कसं बघता? प्लसमध्ये बघता की मायनसमध्ये बघता? याचं समर्थन करता की विरोध करता? राज्यपाल हे त्या ठिकाणी असलेले कुलगुरू असतील किंवा प्रकुलगुरू असतील यांची ते नियुक्ती करायची. परंतु आता या कालच्या अधिवेशनामध्ये सध्याच्या सरकारने अतिशय घाई गडबडीत फार चर्चा न करता एक निर्णय घेतला की आता हे जे काही राज्यपालाचे जे अधिकार आहेत ते कमी कसे करता येतील आणि त्याऐवजी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणजे शिक्षण मंत्र्याला सुद्धा जसं कुलसचिव आपले राज्यपाल आहे तसे प्रकुलसचिव हे उच्च शिक्षण मंत्री असतील असा एक तो निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कुलगुरूंची नियुक्ती करत असताना मुख्यमंत्री त्यामध्ये हस्तक्षेप करणार आहेत आणि प्रकुलगुरूंची नियुक्ती करत असताना त्यामध्ये डायरेक्ट उच्च शिक्षण मंत्री हे त्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांच्या सोयीचा अशा प्रकारचा प्रकुलगुरू नेमणार आहेत किंवा अनेक प्राधिकरणावर सुद्धा अनेक अशा प्रकारच्या बदल आहेत की ज्यामध्ये अधिकाधिक सरकारी यंत्रणेतून लोक कशी तिथं जातील. तर मला वाटतं की शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये अशा प्रकारे राजकारण येता कामा नये म्हणून विद्यापीठ विकास मंचच्या वतीने सुद्धा याचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे आणि हे योग्य नाही असं या ठिकाणी सांगण्यात आले. एकूणच तुमच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वी ज्या नियुक्त्या व्हायच्या ते राज्यपाल करायचे आणि आता याच्यात सरकारचा डायरेक्ट इंटरफेअर असणार असं तुम्हाला म्हणायचं. हो. आणि हे निषेधार्थ असं आपलं मत आहे, बरोबर? सूरज सर, माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही सरांचा मुद्दा ऐकलेला आहे, त्यांची बाजू ऐकलेली आहे. तुम्हाला या निर्णयाबद्दल नेमकं काय म्हणायचं आहे? सर म्हणतायत की डायरेक्ट राजकारणाचा इन्फ्लुअन्स या निर्णयामुळे होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? नेमकं आधी सहकारी सरांनी जी भूमिका मांडलेली आहे अगदी त्या मताशी मी पूर्णपणे सहमत नाही. राज्यपालांचे अधिकार कमी करणे किंवा विद्यापीठाला राजकीय अड्डा बनवणे किंवा तिथं राजकीय इन्फ्लुएन्स वाढणे, सरासर ह्या गोष्टीचा आपण जर पूर्णपणे कायद्याचा अभ्यास केला तर दुरान्वय हा कुठं संबंध तसा दिसून येणार नाही आपल्याला. वस्तुस्थिती सांगायचं झालं तर राज्यपालांचे अधिकार जे आहेत ते कुलगुरू नेमण्याचे आहेत. त्यासाठी एक प्रोसेस आहे राज्यपाल कार्यालयाची किंवा शासनाची, आपण म्हणू शकता त्याला. आजही त्या प्रोसेसमध्ये राज्यपालांच्या अधिकारांमध्ये कुठेही अदलाबदल किंवा ढवळाढवळ राज्य शासनानं केलेली नाहीये. राज्यपालांचे अधिकार अबाधित आहे. फक्त या गोष्टीमध्ये काय केलेलं आहे की राज्य शासनाने आता जी काही समिती कुलगुरूंची निवडली जाते, आधी काय होतं की 5 लोक शॉर्टलिस्ट व्हायचे कुलगुरू पदासाठी. तर या कायद्यानुसार काय की राज्य शासन 5 पैकी 2 नावं राज्यपाल कार्यालयाला पाठवेल आणि त्यापैकी 1 नावाची नियुक्ती हे राज्यपाल महोदयच करणार आहे. त्यामुळे आपण शेवटी निर्णय हा राज्यपाल महोदयांचाच आहे. त्यामुळे राज्यपाल महोदयांच्या अधिकारावरती किंवा तिथं कुठे हस्तक्षेप होतोय अशातला एक भाग मला जाणवत नाहीये. आणि सगळ्या गोष्टीमध्ये प्रकुलपती जी नेमणूक आहे माननीय शिक्षण मंत्र्याची किंवा आपण उच्चतंत्र शिक्षण मंत्र्याची म्हणू शकतो. तर एकंदरीत महाराष्ट्रात आपण पहा तुम्ही किंवा अभ्यास जरी आपण केला तर कृषी मंत्री आपले आहेत, कृषी विद्यापीठ पण आपल्याकडे आहेत, काही आरोग्य विज्ञानाची विद्यापीठ आहेत. तर या ठिकाणी जवळपास मागच्या युती सरकारच्या काळामध्ये किंवा नंतरच्याही काळामध्ये असे निर्णय घेण्यात आलेले आहेत की त्या डिपार्टमेंटचे जे काही मंत्री असतील हे त्या विद्यापीठाचे प्रकुलपती असतीलच. तर फॉर एक्झाम्पल आपण आवर्जून सांगावं असं सांगतं की महाराष्ट्र शासनामध्ये
कृषी मंत्री हे कुलपती आहेत आपल्या कृषी विद्यापीठाचे, आरोग्य मंत्री किंवा वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहेत ते आरोग्य विद्यापीठाचे प्रकुलपती आहेत. या निर्णयाला त्यावेळी भाजप युवा मोर्चा असू द्या, भाजपकडून किंवा संबंधित त्यावेळेसचे जे काही आहेत जे आज विरोध करतायत त्यांच्याकडून म्हणावं तसा तेव्हा विरोध झालेला नाही. मग आजच नेमकं ह्या कुलपती किंवा राज्य शासनाने ह्या निर्णयाला घेतलेला विरोध का, हा आमचा प्रश्न आहे. आणि चर्चेतून कमीत कमी मला असं वाटतं की काही ठिकाणी त्यांची दिशाभूल झालेली आहे. आणि आज आता जसं सिनेटचे आम्ही दोघेही सहकारी आहोत, जगदाळे सर असतील, मी असतील, संवादातून आपल्यालाही लक्षात येईल की कायद्यांमधल्या ऍक्च्युअल तरतुदी काय, लोकांपर्यंत त्याचा काय इफेक्ट होणार आहे आणि लोकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत आणि विद्यापीठ प्रशासनावरती त्याचे काय परिणाम होतील ते आपल्याला चर्चेतून लक्षातच येईल. सर दामले सर असं म्हणतायत की हा कायदा म्हणजे ह्याच्यात काही फार बदल वगैरे झाला नाही, तर नेमकं आपण ड्राफ्ट मध्ये त्याचा अभ्यास वगैरे काही केलेला आहे का आणि त्याच्यातली काही मांडणी सांगू शकता का काय आहे? आता जसं दामले सरांनी सांगितलं की काय फार बदल नाही आहेत, परंतु मी असं सांगेन की आता जे काही सिनेटवर राज्यपाल नियुक्त असे काही सिनेट मेंबर त्या ठिकाणी येत होते, तर त्यामध्ये संख्या वाढवण्याचं सरकारचं धोरण आहे. म्हणजे तिथले अधिक प्रतिनिधी हे सरकारचे तिथं आले पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर मॅनेजमेंट काउन्सिलला एक नियुक्त आता त्या ठिकाणी सरकार म्हणजे राज्यपालांच्या वतीने होते, तर त्यामध्ये आता 2 वगैरे करण्याचं त्यांचा मानस आहे. म्हणजे काय हालचाली चालली आहेत, काय काय व्हायला लागल्या त्यावर अंकुश ठेवायचा आहे. म्हणजे आमचा रोष कुठल्या सरकारवर कुठल्या मंत्र्यावर नाहीये. आमचं म्हणणं असं आहे की बाबा शिक्षण हे पवित्र अशा प्रकारचं स्थान आहे आणि काही स्वायत्त संस्था आहेत आपल्यामध्ये, जशी न्याय व्यवस्था ज्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाहीये. त्याच्यानंतर आपल्या ज्या MPSC UPSCच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कुठला हस्तक्षेप दिसत नाही. त्याच्यानंतर निवडणूक आयोग आहे. तर या अशा काही ज्या स्वायत्त संस्था आहेत ज्या स्वतः निर्णय घेत असतात. मग शिक्षण सुद्धा ते अतिशय पवित्र आणि स्वायत्त आहे. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यापासून विद्यापीठ कायदे जसे जसे आपले निर्माण झाले आतापर्यंत कुठल्याही सरकारने ते बदल केलेले नाही. म्हणजे उद्या राज्यपाल कुठल्याही पक्षाचे असू शकतील मे बी, आणि सरकार सुद्धा उद्या कुठलेही असणार आहे. त्याच्यामुळं म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोपवणार. सर जसं की दामले सरांनी उल्लेख केला की मागच्या काळात मागच्या सरकारने काही निर्णय घेतले होते त्यावेळेस असा विरोध दिसला नाही. याच निर्णयाला नेमका का विरोध होतोय असं तुम्हाला काय वाटतंय? खरंच याच्यावर राजकारण होतंय का काय वाटतं? तसं थोडक्यात राजकारणच होतं असंच म्हणता येईल. खरं तर बाकीचे आता विद्यापीठाच्या जागा असतील किंवा त्यांनी जी संपत्ती असेल कदाचित माहित नाही आता काय म्हणजे त्यांचा हेतू काय नेमका कळत नाही. परंतु एवढंच म्हणायचं की ते स्वायत्त आहे, त्याच्यामध्ये राजकीय अड्डे नाही झाले पाहिजे आणि ते पावित्र्य जपलं पाहिजे. आणि राज्यपालांनी आतापर्यंत चांगल्या लोकांचीच निवड केली. आता त्यातलं उदाहरण म्हणजे दामले सर. राज्यपालांनी जर दामले सरांना निवडणं तिथं जर नियुक्त केलं नसतं तर दामले सर चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडू शकले नसते. समजा राजकीय जर तिथं हस्तक्षेप झाला असता आणि मग एखादा गावगुंड घुसला असता तर त्यांनी काही प्रश्न मांडले नसते आणि मग तो काय केला असता तर तिथं दमदाटी करून काही पैसे उकळण्याचं काम सुद्धा विद्यापीठामध्ये तो करू शकला असता. तर राज्यपालावर विश्वास आपण ठेवला पाहिजे आणि ही जी प्रणाली चालली आहे ती योग्यच आहे आतापर्यंतची. तर त्यात राजकीय हस्तक्षेप नको आहे. मग भले कुठलंही सरकार आलं तर आम्हाला काही त्याचं ऑब्जेक्शन असणार. दामले सरांचा मुद्दा असा आहे की जी प्रोसेस पहिलं स्मूथली चालत होती आता ते प्रोसेसमध्ये बदल करायचं काय कारण आहे? आणि सरकारची इच्छा सरांच्या एकूण बोलण्यातून मला असं वाटतं की सरकारला पण हे का करावं वाटतं? सरकारच्या हेतूबद्दल कदाचित शंका व्यक्त केली जाऊ शकते. काय सांगायचं? प्रथमतः कुलगुरू निवड किंवा विद्यापीठाचे प्रमुख जर कुणी असतील ज्यांच्याकडे मॉनिटरिंग करायचा कुठलीही ॲक्शन कारवाई करायचा जर अधिकार असेल तर तो माननीय राज्यपाल कार्यालयाचा आहे. सर्व महाराष्ट्रातील विद्यापीठाचे प्रमुख हे राज्यपाल असतात, हे गोष्ट खरी आहे. अशा गोष्टीतून मागच्या 5-7 वर्षात जर आपण बारकाईने अभ्यास केला तर ह्या निवडीमध्ये काही गुरूंच्या नियुक्तीमध्येही बऱ्याचशा गोंधळ गडबड झालेली आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी तुम्ही जर माहिती घेतली विस्तृतपणे तर असं लक्षात येईल तुम्हाला की काही कुलगुरू हे त्या पदासाठी कॅपेबल नव्हते, इलिजिबल नव्हते. तशा ठिकाणीही काही लोकांची नियुक्ती झालेली आहे. अशा प्रकारचा जो एक समाज किंवा एक समज जो उच्च शिक्षित लोकांमध्ये झालेला आहे. तर आपण 5 लोक जे नॉमिनेट होतात 5 पैकी 1 निवडला जातो. आता 1 निवडला जातो तर बाकीचे 4 लोकांचे रिझ्यूम त्या निवडलेल्या व्यक्तीपेक्षा स्ट्रॉंग होते. तरीही त्या काही ठिकाणी अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं कुलगुरूंच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. आणि ह्या नियुक्त्यामुळं हा कायद्यामध्ये बदल करणं हे बऱ्याच दिवसापासून काही शिक्षणप्रेमी असतील, विद्यार्थीप्रेमी असतील
त्या त्या शिक्षण क्षेत्रात जे कार्यरत लोक आहेत त्यांनी त्या त्या वेळी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल काही निवड ह्या कुलगुरूंच्या प्रक्रियेत ज्या नेमणुका झालेल्या आहेत त्याला काही त्या 5 लोकांमध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या लोकांनीही तक्रार माननीय राज्यपालांकडे केलेली आहे की आमचा या ठिकाणी आम्ही तिथं दावेदार आमचा त्यांच्यापेक्षा चांगला बायोडाटा असताना देखील आमची नियुक्ती कोणत्या आधारावरती डावलण्यात आली. तर ह्या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने सरकारनं विचार करून ह्याची दखल घेऊन की कुठेतरी अशा एका यंत्रणेवरती स्वायत्ता ही यंत्रणेची जसं सरांनी सांगितले ते टिकावी ह्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. पण ती स्वायत्ता जर एखाद्या गोष्टीवरती वारंवार जर आरोप होत असतील एखाद्या यंत्रणेवरती जर भडीमार होत असेल तर त्यामध्ये शासन म्हणून काहीतरी सुधारणा करणं हे प्रत्येकाचं शासनाचंही कर्तव्य आहे आणि ती बांधिलकी महाराष्ट्र शासनाच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जपण्यात आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरं काही असं वेगळं राज्यपालांचे अधिकार जसं मी राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य आहे तर ते 10 लोक जे राज्यपाल महोदयांना नियुक्त करायचे त्या अधिकारावरती कुठं गंडांतर आलेलं नाही. ते अधिकार राज्यपाल महोदयांचे बाधित म्हणजे ते ठेवलेलेच आहेत. कुलगुरू निवडींच्या ह्या प्रोसेसमध्ये काही बदल केलेला आहे आणि महत्त्वाचे 2 बदल म्हणजे आपल्याला या चर्चेतून सांगावेसे वाटतात की कुलगुरू महोदयाची जी निवड प्रक्रिया आहे त्या निवड प्रक्रियेच्या प्रोसेसमध्येच फक्त बदल केलेला आहे. अंतिम अधिकार हे राज्यपालांचेच आहेत. दुसरी गोष्ट फक्त एक उच्च तंत्र शिक्षण मंत्री त्या खात्याचे त्या विभागाचे हे प्रकुलपती म्हणून तिथं कारभार पाहतील. प्रकुलपती कारभार पाहण्याचा अधिकार काय कुलपती महोदयाच्या आदेशानेच ते कारभार पाहणार आहेत की कुलपती महोदयाच्या अब्सेन्समध्ये ते ॲज अ अध्यक्ष म्हणून कारभार पाहतील. विद्यापीठातल्या आता नेमकं बऱ्याचदा गोष्टी आधीच्या कायद्यामध्ये तरतूद काय होती कुलगुरूंनी काही गैरकारभार केला कुलगुरूंनी कुठला भ्रष्टाचार केला तर राज्य शासनाला डायरेक्ट त्याच्यामध्ये हात घालायला काही मर्यादा होत्या. जर राज्यपालांच्या कार्यालयाने जर त्याची दखल घेतली नाही तर ते बळावलं जातं. कारण काय की अशी काही उदाहरणं मी आपल्याला आवर्जून सांगतो की काही कुलगुरूंनी एवढा भ्रष्टाचार केलेला आहे पण त्यांना कुठेतरी राज्यपाल कार्यालयाचं इनडायरेक्टली वरदहस्त असल्यामुळे त्यांचं ती भ्रष्टाचार करायची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढतच गेलेली आहे. मग ह्याच्यावरती कुठेतरी वचक बसावा यासाठी हे प्रकुलपती पद आणि शासनातली काही कागदपत्र किंवा विद्यापीठाच्या कामकाजातली काही कागदपत्र आवश्यक ती शासन दरबारी निर्णय घेताना की स्मूथ कंडक्शन होतंय का नाही व्यवस्थित कारभार चालतोय का नाही ह्याचं मॉनिटरिंग कुलपती महोदयानंतर दुसरं कोणाकडे व्हावं म्हणून ते प्रकुलपती पद हे तयार करण्यात आलेलं आहे. आणि प्रकुलपती पद हे काही आपल्या फक्त महाराष्ट्रात आज तयार झालेला आहे अशातला भाग नाही आहे. प्रकुलपती पद हे इतर राज्यात पण आहे जे भाजप शासित राज्य आहे. आणि मग त्या ठिकाणी मग म्हणावं तसा विरोध का झाला नाही एकंदरीत म्हणजे आपण ह्याच्यावर हा पक्ष तो पक्ष न बोलता मुळात ह्या कायद्यामुळं काय फरक पडणार आता विद्यापीठात नाही विद्यापीठामध्ये काहीच नाही. माझं स्पष्ट मत आहे की या कायद्यामुळं आणखी पारदर्शकता ही वाढणार आहे. विद्यापीठाच्या आत्तापर्यंतच्या जसं आपण काल परवाच ऐकलं असेल की आंबेडकर विद्यापीठ जे औरंगाबादचं आहे तिथं एवढा कोटीचा भ्रष्टाचार झाला ही प्रसार माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी लागलेली आहे. अशा प्रकारचे भविष्यात कुठे घोटाळे होऊ नयेत ह्याची एक खबरदारी आणि एक पारदर्शकता सुसूत्रता त्या कारभारात त्या विद्यापीठाच्या प्रशासनामध्ये राहावी म्हणूनच हा कायदा आहे. ह्या कायद्यामध्ये कुणाचंही वैयक्तिक स्वार्थ साध्य होणार नाही आहे. हा कायदा विद्यापीठातले अधिकारी असू द्या विद्यार्थी असू द्यात यांच्याच फायद्याचा आहे एवढं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. अच्छा सर सूरज सर असं म्हणतायत की कालांतरानं चाललेल्या एका प्रोसेसमुळे काही दोष निर्माण झाले होते आणि ते दोष दूर व्हावे ह्याच्यासाठी सरकारनं हा कायदा आणला आहे. तर यावर तुम्हाला काय म्हणायचं खरंच असं वाटतंय तुम्हाला की काही वेगळा हेतू तुम्हाला दिसतोय आणि अल्टिमेट ह्या कायद्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट विद्यापीठ असेल विद्यार्थी असेल यांच्यावर काय फरक पडणार आहे तुमच्या नजरेतनं? आत्ता दामरे सरांनी सांगितलेलं आहे की नेमकं त्यात काय काय चाललं हे दिसावं पारदर्शकता असावी असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु माझं वैयक्तिक म्हणणं आहे की बाबा हे तशा प्रकारचा हेतू नाही आहे. अच्छा प्रत्येक गोष्टीवर अंकुश ठेवायचा की काय चाललंय किती प्रॉपर्टी आहे किती जमिनी आहे त्याच्यानंतर मग काय करता येईल आपल्याला म्हणजे उद्या म्हणजे शंका अशी काय प्राध्यापकांनी व्यक्त केली की उद्या जर प्राध्यापकाच्या जर नियुक्त्या करायच्या झाल्या तर मग शिक्षण मंत्र्याला आम्हाला भेटावं लागेल का म्हणजे अशा प्रकारचं मोठा भेटणं सहज सोपं नसतं. तर प्रत्येक नियुक्त्यामागे अशा प्रकारची एक शंका म्हणजे भीती आहे शंका म्हणण्यापेक्षा भीती आहे प्राध्यापकांना की बाबा जर हस्तक्षेप वाढला
तर मग छान पद्धतीने जे आतापर्यंत चाललेलंच आहे ना. महाराष्ट्र स्वतंत्र होऊन म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून आज आपल्याला नाही म्हणलं तर 75 वर्ष व्हायला लागली आता. बरोबर. तर 75 वर्षात सुरळीत जर चाललेलं असेल तर मग आताच का आपल्याला तशा प्रकारची एक बुद्धी सुचाव की बाबा नाही आपण त्यामध्ये गेलो पाहिजे. काही मध्यंतरी भ्रष्टाचाराची प्रकरण उघड झाल्यामुळे कायदा आणला असं सरांचं म्हणणं आहे. अर्थात भ्रष्टाचार हे व्यक्ती तितक्या प्रकृती आणि त्यामुळे त्या ठिकाणी होतं, परंतु हे जगाच्या समोर येतं आणि अर्थात त्याला निवाडा होतोच आणि तो गुन्हेगार असेल तर अर्थात त्याला शिक्षा पण होते. पण त्यासाठी डायरेक्ट जे आमचं म्हणणं आहे की बाबा त्यात राजकीय हस्तक्षेप नको. अबाधित आहे, स्वायत्ता अबाधितच राहिली पाहिजे आणि मग उद्या राजकीय अड्डे होतील, मग उद्या इलेक्शनमध्ये सगळे पक्ष उतरतील तिथं परत. आणि जे पवित्र म्हणजे गुणवत्ता वाढवण्यासाठी जे काही व्हायला पाहिजे विद्यापीठाचे किंवा एकूणच महाराष्ट्राच्या शिक्षणाची जी गुणवत्ता आहे, म्हणजे पहिल्या 100 विद्यापीठामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्राचं दुर्दैवाने एकही विद्यापीठ आपल्याला दिसत नाही. तर त्यासाठी प्रयत्न आहे की बाबा ते अतिशय पवित्र त्या ठिकाणी कायद्यामुळे ते प्लस होईल असं सरकारला वाटत असेल, एखाद्या वेळेस एखादं विद्यापीठ येईल असं वाटत असेल. नाही ना, म्हणजे तसं नाही म्हणा. नाहीतरी काय बाकीचे जे महामंडळ वगैरे असतात आपण बघत असतो की कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी ती एका अर्थाने एक जसं राजा महाराजांच्या काळामध्ये जसं बहाल केलेल्या होत्या पदव्या किंवा चला तुम्हाला हे आम्ही जागिरी देऊ, कदाचित तशा प्रकारे हा हेतू असतोच राजकीय. म्हणजे अर्थात कार्यकर्ते सांभाळावे लागतात, त्यामुळे राजकारण हा आपला विषय नाही, त्यामुळे इथं आपण बोलणं योग्य नाही आहे. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की जे छान चाललेलं आहे, सुरळीत चाललेलं आहे आणि मग चर्चा व्हायला पाहिजे होती. अधिवेशन ज्यावेळेस झालं तर त्यावेळेस चर्चा व्हायला पाहिजे, लोकांचं मत तुम्ही विचारात घ्यायला पाहिजे किंवा कुठलीही पॉलिसी ज्यावेळेस ठरत असते तर त्यावेळेस अर्थात मत घेतलं जातं. म्हणजे शैक्षणिक धोरण आपलं बदललं तर पूर्ण अगदी खेड्यापासून शिक्षकापासून ते विद्यार्थी, पालक, समाज या सगळ्यांचं आपण मत त्या ठिकाणी विचारात घेतलं आणि त्यानंतर एज्युकेशन पॉलिसी लागू झाली. मग ही काही गडबडीत का केली म्हणून हेतू कदाचित असं, आणि त्यामुळे शंकेला इथं 100% संधी आहे आपल्याला. सर जे म्हणतायत हे पण पॉईंट व्हॅलिड आहे. खरंच चांगला इतका कायदा चांगला आहे तर चर्चा सरकारनं केली पाहिजे होती असं मला पण व्यक्तिगत वाटतं. आणि असं भूतकाळात बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे की काही निर्णय सरकार आपल्या कार्यकर्त्यांच्या फेवरसाठी घेत असतं. बरं, एकूणच मला शेवटी तुमच्या दोघांना हे विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रोसेसचा विद्यार्थ्याच्या ह्याच्यावर शिक्षणावर काय परिणाम होणार आहे? सरांना फक्त सरकारच्या हेतूबद्दल संशय आहे, बाकी दुसरं. प्रथमतः सरकारच्या हेतूबद्दल जो सरांनी संशय व्यक्त केलेला आहे तो अत्यंत म्हणजे थोडासा त्याच्याबद्दलचा खुलासा मी करतो. विद्यापीठ कायदा बदल करण्यासाठी महाराष्ट्र लोकांना विश्वासात घेतलं गेलं नाही. मी त्याबद्दलच सांगतो की विद्यापीठ कायदा बदल करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं समितीची स्थापना केली होती. त्या समितीच्या परत 7 उपसमित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी आपल्या माहितीसाठी सांगतो UGCचे माजी अध्यक्ष हे त्या समितीचे प्रमुख होते आणि काही विद्यापीठाची आणि शिक्षणाशी संबंधित लोकांची ती समिती होती. त्या समितीनं वेगवेगळ्या ठिकाणी बैठकी घेतल्या. विद्यापीठाच्या कार्यभारामध्ये किंवा कार्य करताना विद्यापीठावरती काम करताना काय काय अडचणी येतात ह्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि आवश्यक त्या सूचना जिथं मर्यादा होत्या त्या मर्यादा न राहता कशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं त्या विद्यापीठाचं काम होईल ह्या पद्धतीच्या सूचना शिक्षण तज्ज्ञाकडून, पालकांकडून, विद्यार्थ्याकडून, सगळ्याच घटकांकडून ह्या चर्चा झालेल्या आहेत. आता ह्या समितीचा निर्णय अहवाल तो स्वीकारून तो माननीय राज्य सरकारने तो ॲक्सेप्ट केला अहवाल आणि नंतर तो विधिमंडळात तो नियमाप्रमाणे त्या एक प्रोसेस आहे त्या पद्धतीने त्यांनी ते ठेवलेलं आहे आणि तो इतकं मान्य करून घेतलेला. तर असं कुठंही म्हणता येणार नाही की आपण कोणाला विश्वासात घेतलं नाही किंवा कोणाला काही आपण घाईघाईनं असा काही निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल रीतसर एक प्रोसेस केली, समिती निर्माण केली, समितीचा अहवाल नाही, समितीनं ज्या सूचना केल्या त्या सूचनाचं पालन केलेलं आणि ते सूचनाचं पालन करूनच त्या कायद्यामध्ये जिथं आवश्यक ठिकाणी बदल करायचे होते त्या ठिकाणी बदल करायचे. सरांनी एक मगाशी सांगितलं की महामंडळावरती एक नियुक्त्या होतात की राजकारणातल्या काही पदाधिकाऱ्याने ह्या व्हावात. हेही एक राजकारणाचा भाग आहे. तो आपल्या कार्यकर्त्याला, प्रत्येक पक्षाला वाटतं की आपण कार्यकर्ते कुठेतरी स्टँड व्हावेत. पण एक दुसरे एक अँगल जेव्हा आपण बघूयात किंवा आपण चर्चेतून जेव्हा आपल्याला समोर येईल की आतापर्यंत जेव्हा ज्या काही नियुक्त्या जर झालेल्या आपण मागच्या 5-7 वर्षाच्या पाहिल्या असतील तर त्याही कुठल्या राजकीय व्यक्तीशी संबंधितच त्या नियुक्त्या आहेत.
आणि या कायद्यांमधल्या प्रमुख तुम्हाला आपल्याला गोष्टी सांगायच्या जर झाल्या तर एक प्रमुख जो बदल केलेला आहे कायद्यामध्ये, एक कसं असतं, कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांकडून 3 लोकांची सदस्य नियुक्त होते. 3 लोकांची कमिटी तयार केली जाते. ही कमिटीला शोध समिती किंवा सर्च कमिटी म्हटलं जातं. ह्या सर्च कमिटीमध्ये या कायद्यामध्ये बदल काय केला, ह्या 3 लोकांमध्ये कोण असतं, एक राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी असतात, एक महाराष्ट्र शासन नियुक्त प्रतिनिधी असतात आणि एक राष्ट्रीय स्तरावरच्या शिक्षण संस्थेशी संबंधित एक व्यक्ती असतो. अशा 3 लोकांची कमिटी होती. ती 3 लोक स्क्रुटनिंग करतात, ते सगळं इंटरव्ह्यू घेतात आणि त्यामध्ये 5 लोक जी आहेत चांगले, ज्यांचं स्ट्रॉंग आहे बायोडाटा, त्या 5 लोकांची नियुक्ती ते राज्यपाल कार्यालयाला शिफारस ते राज्यपाल कार्यालयाला करतात. तर आता याच्यामध्ये बदल काय झाला आहे की 3 लोकांची समिती, महाराष्ट्र सरकारनं काय केलं, 3 लोकांची समिती ही 5 लोकांची केली. अच्छा. 5 लोकांच्या समितीमध्ये 2 लोक जे ॲडिशनल घेतलेले आहेत, ते 2 लोक हे माजी कुलगुरू असलेले, माजी कुलगुरू पदावरती राहणार आहेत. नेमकं अडचण काय होती की बऱ्याचशा लोकांचा अकॅडमिक्समध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांचा पगडा चांगला असतो, पण एखादं विद्यापीठ चालवताना त्यांच्यात दमछाक होते. बऱ्याचदा त्यांना तिथला अनुभव त्या हिशोबानं नसल्यामुळं, कारण आता जर तुम्ही पाहिलात तर राज्यपाल नियुक्त सदस्य, महाराष्ट्र शासनाचा एक कमिशनर लेवलचा आयुक्त किंवा सचिव लेवलचा अधिकारी आणि एक राष्ट्रीय स्तरावरच्या शिक्षण संस्थेमधला एक सदस्य, हे 3 जण पाहिले तर कुलगुरूला नेमकं तिथं काय करायचंय, कुलगुरूचं काम काय, कुलगुरूचं कार्य कशा प्रकारे पार पडलं पाहिजे, ह्या 3 लोकांना वस्तुस्थिती तिथली माहीत नाहीये. ह्या मागचा शासनाचा हेतू काय होता की 2 माजी कुलगुरू जर त्या ठिकाणी या समितीमध्ये ऍड केले तर त्या पदावरती चांगला उत्तम प्रशासक आपण नेमू शकू आणि भविष्यात त्याला निर्णय घेताना अडथळे येणार नाही. ह्या नेमणुकीमागं किंवा ह्याच्या मागं सरकारचा हेतू काय की विद्यापीठाची नावलौकिकता वाढावी, विद्यापीठातला दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांचं तिथलं नॉलेज, सगळ्याच गोष्टी क्वालिटी सुधारावी आणि चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे त्या विद्यापीठाचं नावलौकिकता ही महाराष्ट्रापुरतं नसून तर देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण ती नावलौकिकता वाढावी, हाच त्याच्या मागचा हेतू आहे. ह्याच्या पलीकडे असं वेगळं काही असं केलेलं आहे असं काही हे नाही. आणि राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप हा माझ्या मते तर मी स्पष्ट सांगतो की प्रत्येक वेळी हे जे म्हटलं जातं की राजकीय हस्तक्षेप होतोय ह्या कायद्यामुळं, पण जर तुम्ही मागचा आता एक 5-7 वर्षाचा, आता मी आणि जगदाळे सर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठावरती सिनेट सदस्य आहेत. बरं, ह्या कायदा यायच्या पूर्वी जगदाळे सरांनीही मान्य करावं किंवा मीही उघडपणे मान्य करतो की तिथं राजकारण होत नाही आणि देशातली कुठली संस्था अशी राहिली नाही. आणि नेमकं अडचण कशी आहे की शिक्षण क्षेत्र हे पवित्र राहायला पाहिजे, तिथं नको त्या गोष्टीला अननेसेसरी तिथं वाव भेटायला नको. ह्या मताशी जसं सरांचं मत आहे तसं माझंही वैयक्तिक मत आहे आणि शासनाचंही तेच मत आहे. असं काही तिथं म्हणजे तिथं काही राजकीय अड्डे किंवा गावगुंड तिथं नेऊन पाठवायचेत आणि सभागृह किंवा त्याचं जे पावित्र्य आहे त्याला कुठंतरी गालबोट लावायचा असा बिलकुल हेतू त्याच्यामधून नाही आहे. स्पष्ट ह्या भूमिका आहेत आणि ह्याच, आणि राजकारण होतं आणि नव्हतं, कायदा येण्याआधीही मी आपल्याला उदाहरणासहित सांगू इच्छितो. भविष्यात जेव्हा वेळ भेटेल किंवा विस्तृत चर्चा करायची किंवा आजही म्हणलात तर अशी आपल्याला उदाहरणं सांगतो की त्या ठिकाणी भयंकर असं राजकारण चालू आहे जिथं विद्यार्थी हा केंद्रबिंदू राहत नाहीये. त्यामुळं त्या राजकारणात तेव्हाही होत होतं आणि कायदा बदलला म्हणून राजकारण काही थांबणार आहे अशातला काही भाग नाहीये. फक्त सुसूत्रेपणा चांगल्या प्रकारे, आणि दुसरे एक या कायद्याचा चांगला फायदा म्हणजे माझ्या नजरेतून किंवा सरकारच्या धोरणात्मक दृष्टिकोनातून हा कायद्याचा चांगला प्रकार काय सांगतो मी. आता मी आणि जगदाळे सरांना जवळपास 4.5 वर्ष आम्ही सभागृहात, आता 5 वर्षाचा आमचा कार्यकाळ आता संपत आला. तर सिनेटचं अध्यक्षपद हे कुलपतींचं असतं, म्हणजे राज्यपाल महोदयांचं असतं. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये माननीय कुलगुरू महोदय हे त्या सभागृहाचं अध्यक्षपद स्वीकारतात. पण अडचण आता जर मी तुम्हाला सांगायला गेलं तर मागच्या 4.5 वर्षात जेवढ्या सिनेट बैठका झाल्या आमच्या 8-9 ज्या झालेल्या आहेत त्या कुठल्याही बैठकीला माननीय राज्यपाल महोदय अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले नाहीत. ही अडचण तिथं आहे. मग कुलगुरूंना अध्यक्षपद देणं आणि विद्यापीठातल्या अडचणी
चे प्रश्न कुलगुरूंसमोरच मांडणं आणि कुलगुरूंनी परत ते राज्यपाल भवनाला आणि संबंधित शासनाला कळवणं, ह्याच्यामध्ये जो विलंब होणार आहे तो खूप मोठा आहे. आणि कदाचित काही प्रकरणं अशी ती ज्याच्यामध्ये की कुलगुरूंचाच डायरेक्ट इन्व्हॉल्व आहे, काही चुकीच्या गडबडी गैरप्रकारामध्ये. मग अशा ठिकाणी अध्यक्ष तेच आहेत, तर त्यांच्यासमोरच आपण न्याय कसा मागायचा? त्यांची तक्रार. तर ह्याच्या उपर ह्या कायद्यामुळे आणखी सोयीचं काय झालेलं आहे की उच्च तंत्र शिक्षण मंत्री हे प्रकुलपती झाल्यामुळं कुलपती महोदयांच्या अध्यक्षेनुसार किंवा आदेशानुसार ते या बैठकीला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहू शकतात राज्यपालांच्या अनुपस्थितीमध्ये. जेणेकरून काय होईल की आमच्या अडचणी आम्ही डायरेक्ट शासनाला कळवू, डायरेक्ट तिथं त्या सभागृहातल्या ज्या शासन दरबाराचे प्रश्न आहेत ते डायरेक्ट ते कुलपती, ते प्रकुलपती म्हणून माननीय उच्चतंत्र शिक्षण मंत्री तिथं अध्यक्ष असल्यामुळं हा जो डायरेक्ट म्हणजे जो वेळ जाणार आहे, जो वेळ काढूपणा होता संवाद direct होईल. आणि डायरेक्ट तुमच्या ज्या अडचणी त्या समोर माननीय तेच अध्यक्ष असणार आहेत, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित अडचणींचा निपटारा लगेच होऊन जाईल. आपण ह्या दृष्टीनं पाहिलं तर हा कायदा खरंच खूप चांगला पद्धतीचा आहे. पारदर्शकता म्हणजे एकदम सुटसुटीतपणा विद्यापीठात ठेवण्यासाठी हा कायदा अंमलात आणलेला आहे. ह्याच्या बाबतीत म्हणजे विरोध करायला का प्रत्येक गोष्टीला विरोध आहे त्या ह्याच्यात आहे, चर्चेतून तो विरोधही लक्षात येतो. समजून घेतल्यावरती आपण आता काय की विद्यापीठात जाणारी प्रत्येक मंडळी ही उच्च विद्याविभूषितच असते, ते एज्युकेटेड लोकच आपण जातो आणि एका चर्चेतून तिथं मार्ग निघू शकतो. आणि त्यामुळं माझं तर स्पष्ट मत आहे की जे काही म्हणजे चालू आहे विरोध किंवा आकांडतांडव मुद्देसूद आपण जेव्हा समोरासमोर बसूयात त्यावेळेस पटवून द्यायला आपण 100% आम्हीही बांधील आहोत, ते सरही त्यांची बाजू मांडायला बांधील आहेत. आणि 100% मी एक शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून नाही पण एक जबाबदार विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की हा कायदा योग्य आहे आणि ह्या कायद्यामुळं विद्यापीठाचं भवितव्य हे उज्ज्वल होणार आहे, यात कसलंही माझं दुमत नाही. सर एकूणच सर पूर्णपणे त्याचं समर्थन करतायत, त्यांनी त्यांचे मुद्दे मांडतायत. पण ह्या कायद्याव्यतिरिक्त मला एक पर्सनल तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, एकूणच जी शिक्षण व्यवस्था आजची आहे, जसं की उल्लेख झाला की देशातल्या एकाही इन्स्टिट्यूटमध्ये आघाडीच्या आपल्या महाराष्ट्राचं हे नाही आहे, काय सुधारणा अपेक्षित आहेत, काय गरजेचं आहे जेणेकरून आपला दर्जा उंचाल असं वाटतं आपल्याला? हे राजकारण, हा कायदा, ह्याच्या अपार्ट एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय बदल झाले पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे परीक्षार्थी आत्ता विद्यार्थी व्हायला लागलेत, ती एक मोठा ड्रॉबॅक आपल्या या शिक्षण प्रणालीचा आहे. मनगट आणि मेंदूचा विकास करणं म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण आहे. म्हणजे आम्ही पदवीधर झालो पण विद्याधर नाही झालो. तंत्रज्ञान आलं पण जे मंत्रज्ञान महत्त्वाचं होतं ते हळूहळू आपण विसरून जातो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला तो माणूस कसा बनेल, आणि फक्त शिकल्यानंतर डिग्री घेतल्यानंतर मला फक्त नोकरी लागावी ही जी आशा भ्रामक अपेक्षा आहे, हां, पण ती धरू नये विद्यार्थ्यांनी. आणि त्या विद्यार्थ्याला सक्षम करण्याचं काम विद्यापीठाने केलं पाहिजे, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे. जे काही स्किल आहे किंवा आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये येते, खूप स्वागत आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणाचं की अगदी 8वीपासूनच त्याला त्याचा व्यवसाय उद्योग कसा उभा राहील आणि त्याला त्याच्या पायावर कसं उभा करता येईल. तर मला वाटतं की एक माणूस चांगला होणं, त्याचा सर्वांगीण विकास होणं, व्यक्तिमत्वाचा त्याचा विकास होणं, आणि निश्चितच एक सुजलाम सुफलाम आणि 2020चं मिशन आपल्या डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचं होतं, ते काही अजून पूर्ण झालं नाही, पण निदान 30पर्यंत निदान ते व्हावं एवढी अपेक्षा या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून. एज्युकेशन सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात रिफॉर्मची गरज असं आहे तुम्हाला पण वाटतंय? हो, बदल तर गरजेचा आहे आणि सुधारणा तर व्हायला पाहिजे. बरोबर. आणि हीच तळमळ आहे. आणि अनेक विधायक सूचना दामरे सरही मांडतायत, मी तिथे पोटतिरीकीनं मांडतोय. म्हणजे कथा कविता आमच्या युवक महोत्सवाच्या बंद झाल्या, अच्छा, तिथं चालू केल्यानंतर जगदाळे सरची काही चूल बंद होणार आहे किंवा ती पेटणार आहे अशातला विषय नाही. परंतु उदासीनता इतके की प्राध्यापक सुद्धा त्याला होकार देत नाहीत. म्हणजे फक्त पोटावरती प्राध्यापक झालेत अशी एक मनाची एक खरं तर दुरावस्था आहे की वर्गात शिकवतो आम्ही कविता म्हणजे काय आणि कथा म्हणजे काय, पण तो मुलगा माझा व्यासपीठावर गेला पाहिजे आणि त्यातून एक साहित्यिक निर्माण व्हावा ही त्या ठिकाणी भावना होत नाही. लोककलेचं तसंच आहे, लोककला आपलं संवर्धन व्हायला पाहिजे, परंतु तिथे सुद्धा त्याला फाटा मारलेला आहे. तर यासाठी आम्ही भांडतोय, लढतोय आणि अतिशय हिरारीनं आम्ही दोघेही तिथं विद्यापीठात काम करतोय. आणि 5 वर्षामध्ये अशी एकही संधी गेली नाही की जिथं आम्ही प्रश्न मांडले नाहीत किंवा प्रस्ताव दिलेले नाहीत. सर तुमच्या कार्याला शुभेच्छा आमच्या राहतील. सूरज सर, शेवटचा तुमच्यासाठी प्रश्न, जसं की सरांना मी विचारलं, रिफॉर्मसाठी काय होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय? रिफॉर्मसाठी विद्यार्थ्याकडून पण काही अपेक्षा आहेत. जसं विद्यार्थ्याकडून आता पाहायला गेलं ना, हा एक म्हणजे ही एक साखळी आहे.
म्हणजे जेव्हा आपण एखादा प्रवेश घेऊ तर प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी, प्राध्यापक, पालक आणि तिथं काम करणारे इतर कर्मचारी ह्या सगळ्यांचा काहीतरी रोल असतो आणि प्रत्येकानं आपापली ती जबाबदारी जर प्रामाणिकपणे कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता किंवा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न आणता आपले हक्क काय आहेत आणि आपण कोणत्या कामासाठी तिथं नेमले गेलेलो आहेत ही जाणीव जरी प्रत्येकाला झाली तर काहीतरी निश्चितच चांगला बदल होणार आहे आणि ते होईलच. जसं जगदाळे सरांनी म्हणलं की लोककलेचा हळूहळू ऱ्हास होतं, ही खरंच म्हणजे वस्तुस्थिती म्हणजे ह्या गोष्टीचा आपण म्हणतोय की प्लॅटफॉर्मच त्यांना जर भेटला नाही तर त्या गोष्टीचा फायदा काय. फक्त डिग्री घेऊन आज काही होऊ शकत नाही आणि डिग्रीला मार्केटमध्ये काय किंमत आहे हे आपण सर्वजण जाणता. काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांमध्ये असल्याशिवाय त्याचं तिथं दखल पण घेतली जाणार नाही. त्यामुळं पालकांनीही तेवढंच ज्ञान म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत तेवढं जागरूक होणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनाही आपले हक्क काय आहेत आणि विद्यार्थी म्हणून आपली भूमिका काय हेही त्याला चांगल्या प्रकारे ती मूल्ये लक्षात यायला पाहिजेत आणि हे जर सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, आपलं न्याय काय, हक्क काय आणि आपले काय अस्तित्व आपल्याला घ्यायचे काय ह्या गोष्टी लक्षात आल्या तर 100% याच्यामध्ये बदल होईल. आणि वस्तुस्थिती हा कोरोनाची परिस्थितीमुळं ह्या 2-3 वर्षाच्या ऑनलाईनमुळं नुकसान होतं आहे का विद्यार्थ्यांचं, 100% नुकसान होतं आहे. पण आता बऱ्याचसं जसं तळमळीनं जगदाळे सरांनी म्हटलं की आम्हाला वाटतं की आम्ही कविता वर्गामध्ये सांगू, पण कविता ही व्यासपीठावरती मांडताना एक स्टेज करेज भेटतं, त्याला त्या गोष्टीचा अभ्यास भेटतो आणि उद्या चालून 100 लोकांमध्ये एखादी चांगली गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्यामध्ये एक डेअरिंग निर्माण होते. पण हळूहळू हे युवक महोत्सव आता ह्या कोरोनाच्या म्हणून किंवा काही ह्या गोष्टीमुळं हे बंद होत चालेत. पण अशा प्रकारच्या गोष्टी प्रशासनातलेही जे विद्यापीठ स्तरावरती चांगले जे मोठ्या पदावरती बसलेले आहेत ह्या लोकांनी ह्याचं गांभीर्य ओळखून कशा प्रकारे विद्यार्थी हा कौशल्याभिमुख आणि चांगल्या प्रकारचे स्किल्ड विद्यार्थी जशा प्रकारे आपण बाहेर निर्माण करू ते चांगलं होईल आणि ह्या गोष्टीसाठी आपण सगळेजणच मिळून प्रयत्न करूयात आणि 100% आज ना उद्या तो बदल होईल ही मला खात्री. या दोन्ही मान्यवरांशी आपण या कायद्याविषयी चर्चा केलेली आहे. दोघांनी आपली मतं मांडलेली आहेत. येत्या काळात ह्या कायद्याचा लाभ होईल असं सूरज दामरे सरांचं म्हणणं आहे. तर जगदाळे सर म्हणतायत की या कायद्यामुळे सरकार विद्यापीठ प्रशासनावर कंट्रोल करण्याची त्याची इच्छा त्यांना वाटते. एकूणच ह्या कायद्याचा फायदा काय तोटा काय हे येत्या काळात ठरेलच. त्याचबरोबर आपण रिफॉर्मची पण चर्चा म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात रिफॉर्मची गरज असल्याचं दोन्ही मान्यवरांचं मत आहे. असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटत राहणार आहोत. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भारत सत्तामध्ये आल्याबद्दल दोन्ही मान्यवरांचे मी परत एकदा आभार मानतो. धन्यवाद.